कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, आयुष्यभराची कमाई होती गरज होती म्हणून ठेवलं तारण सोनं. सगळे हप्ते नियमित भरले सुद्धा, त्यात त्यांनी व्याज सुद्धा जास्त घेतलंय. आम्ही म्हणतो घेतलं व्याज जास्त तर घेऊ द्या, पण किमान सोनं तरी व्यवस्थित परत द्यायचं ना त्यांनी. खोटं सोनं दिलं साहेब, आणि काही विचारल्यावर दादागिरी करतो तो माणूस. अच्छा, होय सर. काय नाव काय म्हणालात त्या दादाचं? लालजी सेठ. लालजी सेठ म्हणजे तो ज्वेलर? हो, तोच. कोरपडे बॉस, हा तोच लालजी शेठ आहे ज्याच्याकडनं आपल्याला नियमितपणे हप्ता येतो. ओ आय सी. बरेच दिवस झाले त्याला भेटून. कॉल लावा त्याला, फोन लावून काय बोलायचं साहेब? सांगा देवाने आठवण काढलेली आहे. बरे काका, तुम्हाला काय चहा कॉफी? काही नको साहेब, फक्त आमचं सोनं तेवढं मिळवून द्या आम्हाला परत. काका रिलॅक्स. आता देवाच्या चौकीवर आलाय ना तुम्ही, मग टेन्शन देवावर सोडून द्यायचं. ओके, थोडा वेळ बाहेर बसा, करूया काय ते. या. होय साहेब. चल. केम शो लालजी सेठ, माझा मा. मला माहिती नाही काय बोलायचं, पण सारंग सर, तुम्हाला काहीच बोलायची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं. शिवाय गोष्टी अशा घडत गेल्या की तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. काय खोटं आहे काय खरं आहे हे माहीत नसल्यावर कोणाच्याही मनाची धांदळ उडतेच. आणि दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून आपण डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या नजरेने शहानिशा केलेली कधीही बरीच ना. आणि तुम्ही तेच केलं, त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट ती तुमची जबाबदारी होती. शिवाय एखाद्या माणसाचा विश्वास तुटल्यावर त्याला पुन्हा विश्वास ठेवायला कठीण जाणारच ना. तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास बसला नसेल ना, तरी माझी काही हरकत नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल तिला एवढी जरी शंका असली तरी तुम्ही शहानिशा करून घ्या. अरे क्या देवा सेठ, अरे पेड़ी पे आने का ना. ए इकडे कुठे बोलावलंस? अरे लालजी सेठ, सॉरी, एक छोटंसं काम होतं. माफ करा, म्हणजे तुमच्या लाईफ मधला एवढा इम्पॉर्टंट वेळ खर्च केला मी. रिअली सॉरी. कोई बात नहीं, बोलो कैसे याद किया? एक मिनिट. कोरपडे, टॅन पैचान कोण? यांना ओळखता? कोण आहे ते? अच्छा, तुम्ही यांना ओळखलं? हो हो, हेच लालजी सेठ. यांनीच आमचं सोनं घेतलंय आणि खोटं सोनं दिलं आम्हाला. लालजी सेठ, काय बोलताय ते? आला लक्षात आलं. करेक्ट बोलतायत ते. घेतलं होतं सोनं त्यांच्याकडनं, कर्ज दिलं होतं, पण यांचं सोनं मी त्यांना देऊन टाकलं. अच्छा, खोटं बोलताय ते. आम्हाला खोटं सोनं दिलं यांनी. लालजी सेठ, ये सच है? अरे आता तुमच्यापासून काय लपून ठेवायचं? घेतलं त्यांच्याकडनं सोनं आणि दिलं खोटं सोनं त्यांना. हे काय बोलतो रे तू? हे पोलीस आहेत ना, आपले मित्र आहेत, मित्र. देवाचा दोस्त आहे आपला, दोस्त. क्या सेठजी, तू आपलं काय पण वाकडं करू शकत नाही. जा घरला जाऊन झोप निवांत. ओ भाई, घेऊन जा याला. साहेब काय बोलताय ते? करेक्ट बोलतायत. अहो काका, या वयात तुम्ही काय करणार आहात एवढं सोनं घेऊ? हा,
आणि हे पैसे खर्च कुठे करणार? काही नाही, झालं गेलं विसरून जा. या तुम्ही. लालजी सेठ, तुम्ही पण या आता. सॉरी या, म्हणजे एवढ्याशा कामासाठी तुम्हाला डिस्टर्ब केलं. या. नो प्रॉब्लेम. चला येतो मी. एक मिनिट लालजी सेठ. काय राहिलंय काय? हो, एक महत्वाची गोष्ट द्यायची राहिली. काय? हा बोला दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाही म्हटलं घरी येत होतो मकर संक्रांतीचं वाण घेऊन. अरे वा 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 वा, या लवकर या. वेलकम. सगळी परिस्थिती ठीक आहे ना तिकडं? हा बबलू आणि सोहम असताना वातावरण व्यवस्थित असणार. नाही नाही, चालायचं चालायचं. त्याचं काय आहे, ती माझ्यासोबत येते ना. हा माझ्याविषयी काही सांगताय का? आज नाही, ते सोमनाथ सौतावून विचारतायत जयंतीला घेऊन येत आहे ना व? त्याचं काय, एकदा कोणी माणूस मला भेटलं की नाही, माझा प्रभाव त्यांच्यावर पडल्याशिवाय राहतच नाही हो. काय सांगा बरं माझं काय? सोमदादा, तुम्हाला तर आता कळलंच असेल काय करायचं आणि काय नाही ते. हो 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 माहिती. सोहमराव आणि बबलू राव असताना काळजी करायचं काहीच कारण नाही. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. होय होय, चालायचं. चला ठेवतो. काय रे, काय झालं? काय सांभाळून घेतोयस? सखदेव दादा येतोय पण त्याच्याबरोबर जयंती वहिनी पण येते. तुला माहिती आहे ना ती कशी आहे. आल्या आल्या एका दिवसात तिला कळेल की सावली वहिनीला आपण किचन मध्ये ठेवलंय, आणि तिला एकदा कळलं की मग म्हणजे सावली वहिनीचं सामान. मी काय? प्रसाद, देवाचा प्रसाद. काय लालजी सेठ, आमच्या गुरुनी आम्हाला एक मंत्र दिला होता. चोराच्या घरी चोरी केली तर पाप लागत नाही, पण चांगल्या माणसांना कधीच तकलीफ द्यायची नाही. समजा? त्यांचं सोनं परत कर. तुला माहित नाही मी काय करू शकतो. असं पलटणं बरोबर नाही. अरे रंग बदलना तो फितरत है हमारी. ये देवा का एक उसूल है. अच्छे के साथ अच्छा और बुरे के साथ बहुत ज्यादा बुरा. समजा? तुझ्यासारख्या माणसांसोबत ना असंच वागलं पाहिजे. बघून घेतो तुला मी. अरे मी तुला विकत घेऊ शकतो ना, तर तुला विकू भी शकतो. लक्षात ठेव. ए, येड़ा समझा क्या? ये देवा तेरे जैसे 56 लालजी को खरीद सकता है. समझा? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.